नमस्कार, मी श्रीकृष्ण मुकुंदा चौधरी, वार्ड नंबर 7 मध्ये शेंदोणी नगरपंचायतची निवडणूक लढवतोय अपक्ष उमेदवार म्हणून। माझी निशाणी आहे गॅस सिलेंडर आणि या आधी पण मी 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे। पण आत्ता यावेळेस मागचा कार्यकाळ बघता जसं वरिष्ठांच्या मर्जीनुसार आपल्याला काम करावं लागत होतं, तर ते काही जमत नव्हतं। आपण काही वार्डातले कामं सांगितले, आपल्या नागरिकांच्या काही समस्या त्या ठिकाणी मांडल्या, तर त्या आमच्या नेत्यांकडून पूर्ण होत नव्हत्या। म्हणून यावेळेस मी अपक्ष उमेदवारी करायचं ठरवलं आणि आता मी अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या समोर येतोय। कारण वार्डातील भरपूर समस्या आतापर्यंत बाकी आहेत। खूप मोठमोठ्या वल्गना केल्या जातात की करोडो रुपयाची या ठिकाणी कामं आली, पण मग ती कामं आली झाली पण ती पूर्णत्वाकडे नाही गेली। तर काय प्रॉब्लेम नेमकं ते ह्या सांगू शकत नाही आणि आपण सर्वजण त्या सगळ्या समस्यांना दररोज तोंड देतोय। पाण्याची समस्या असेल, आताही मोटर लावल्याशिवाय, पाण्याची इलेक्ट्रिक मोटर लावल्याशिवाय घरामध्ये पाणी येत नाही। रस्ते खोदून ठेवलेले आहेत गेल्या वर्षभरापासून। पूर्ण शेंदोणी परेशान आहे त्या खोदलेल्या रस्त्यांना। इतके वर्ष इतके महिने काम थांबत नाही। का थांबलंय? जर सर्व निधी येऊन पडलेला, एक मिनिट, पूर्ण गावामध्ये या कामांचा निधी येऊन पडलेला आहे, पण कामं का होत नाही पूर्ण, याचं उत्तर जनता आता या निवडणुकीमधून या उमेदवारांना, जे नवीन जुने मतदार आहे त्यांना मागणार आहे आणि नवीन जे उमेदवार आहे ते काहीतरी करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी उभे आहेत। ते स्वतंत्र विचाराचे लोक आहेत। आम्ही स्वतंत्र विचाराने या ठिकाणी आता उभे आहेत। तरी मायबाप जनतेला आम्ही विनंती करतो की आपल्या समस्या सोडवण्यासाठी, मग पाण्याची समस्या असेल, ड्रेनेजची असेल, रस्त्याची असेल, लाईटची समस्या असेल आणि वार्डातील ज्या छोट्या मोठ्या समस्या आहेत, महिला व युवकांना रोजगार वगैरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून छोटे छोटे आपण लघु उद्योग या ठिकाणी सुरू करण्याचा आपला मानस आहे। तर हा सर्व जर हे उद्देश पूर्ती करण्यासाठी जर आपण सर्वांनी आम्हाला भरभरून मतदान दिलं, तर आम्ही निश्चितच आमचं काम तुम्हाला दाखवून देऊ। आणि येत्या 2 तारखेला मतदान आहे, 2 डिसेंबरला। तरी सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवा आणि योग्य व्यक्तींना मतदान करा। मी परत एकदा सांगतो, मी श्रीकृष्ण मुकुंदा चौधरी, या 7 नंबर प्रभागामध्ये मी उभा आहे। माझी निशाणी आहे गॅस सिलेंडर। तरी आपण आपला मत देऊन आपला आशीर्वाद द्यावा, ही नम्र विनंती। धन्यवाद। मी आता तेच आधी तुम्हाला क्लिअर केलं की आपल्याला पक्ष श्रेष्ठींच्या मर्जीतून या ठिकाणी काम करावं लागतं। ज्या नेत्यांनी या ठिकाणी पक्ष आणि गाव, पूर्ण नगरपंचायत हायजॅक करून ठेवलेली आहे, त्यांच्या आधिपत्याखाली सर्वांना काम करावं लागतं आणि जे कामं आपण प्रभागातले त्यांच्या समोर मांडतो ते कामं होत नाही। त्यामुळे जर त्यांच्या समोर कामं होत नसतील, तर आपल्याला अपक्ष उभं राहून आपण स्वतंत्र विचाराने त्या ठिकाणी त्यांच्याकडून कामं करून घेऊ शकतो। मागील 10 वर्ष भाजपची सत्ता होती, तर ते गोविंद शेठच्या हातात रिमोट होतं। कोणी पदाधिकारी असलं तरी गोविंद शेठ चालवत होते असं आरोप होता। हे तर पूर्ण गावाला माहिती आहे आणि ते खरं आहे। पूर्ण गावाला माहिती आहे आणि ते खरं आहे की त्यांच्या हातात रिमोट होता, त्यांच्या रिमोटवरच हे सर्व सरकार चालत होतं। आता ज्या होत्या त्या कोण होत्या नगरसेवक? आता नगराध्यक्ष खलसेताई होत्या, विजयाताई खलसे म्हणून या ठिकाणी होत्या। महिला राज असल्यामुळे त्या ठिकाणी महिलांना बसता येत नाही, म्हणून त्या ठिकाणी अमृत बापू आणि गोविंद शेठ अग्रवाल हेच राहायचे। पण अमृत बापू सुद्धा त्यांचं पद असल्यामुळे आणि त्यांना या सर्व पक्षश्रेष्ठींचं ऐकून घ्यावं लागत असल्यामुळे त्यांना या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागत होतं, तोंड द्यावं लागत होतं। त्यांचंही त्या ठिकाणी कोणी ऐकून घेत नव्हतं, फक्त यांच्या हुकुमशाही पुढे। त्यामुळे त्यांनाही तेही हतबल झालेले होते। आता विकास कामं किती झाली, कागदोपत्री किती झाली, ना अस्तित्वात किती झाली? सॉरी, विचारा तुम्ही। नगरपंचायत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होती, त्यांच्यासोबत आम्ही पण कार्यकर्ते म्हणून काम करत होतो। पण त्या ठिकाणी आदरणीय अमृतबापू खलसे यांच्या मिसेस विजयाताई खलसे या नगराध्यक्ष होत्या। पण त्या ठिकाणी महिला राज असल्यामुळे आणि महिलांना काही मर्यादा पडतात, म्हणून त्या ठिकाणी ती संपूर्ण नगरपंचायत जी होती, ती नगरपंचायत अधिकाऱ्यांचे कामं आणि गिरीश भाऊंकडून आदेश नसताना सुद्धा या ठिकाणी एकच नेता ती सर्व नगरपंचायत त्यांनी हायजॅक करून घेतलेली होती। आणि पूर्ण गोविंद शेठ अग्रवाल सर्व गावाला माहिती आहे, नाव सांगायचं काम नाही, खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, पूर्ण जिल्ह्यातलं व्यक्तिमत्व आहे ते। त्यामुळे त्यांना सर्व गाव ओळखतं आणि आता ते पण नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये आहेत। आता बघू जनता जनार्दन काय करतं ते। तर पत्नी असताना त्यांनी हुकुमशाही केली असं आरोप आहे। हा, या ठिकाणी त्यांच्या पत्नी होत्या, त्यांचं काही तिथे
संविधानिक पद नसताना त्यांनी पूर्ण नगरपंचायत हायजॅक केलेली होती. पण आता जर ते त्या पदावर बसले तर लोकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागणार हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे जनता जनार्दन जो निर्णय घेईल ते आता 3 तारखेला कळेलच. गिरीश भाऊंच्या नावाचा दुरुपयोग करून दडपशाही केली असाही आरोप आहे शेंदुर्ली असं म्हणतात लोक. आपल्यालाही मला तर तो काही अनुभव आला नाही, पण असं लोक म्हणतात, चर्चा आहे लोकांमध्ये. आता काय धनशक्ती विरोधात जनशक्तीचा लढा राहील का? तसंच होईल. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचाच लढा आहे. अनेक वार्डांमधून अपक्ष उमेदवार उभे आहेत. त्यांना दमदाटी केली जाते, दडपशाही आणली जाते. आता पण माघारी घेण्यासाठी खूप या ठिकाणी त्यांच्याकडून धमक्या वगैरे आल्या किंवा लालूच दाखवली गेली. त्यांना माघारी घेण्यासाठी भाग पाडलं. काही जणांनी, माझ्यासारखे जे होते, त्यांना त्यांच्या धमक्यांना भीक नाही घातली. म्हणून मी या ठिकाणी जनतेच्या समोर उभा आहे. शेंदुर्लीकरांचं नाराजी पक्षावर नसून व्यक्तीवर आहे असं गिरीश भाऊ म्हटलं आमचे नेते आहे आणि भारतीय जनता पार्टीचे आम्ही आधी कार्यकर्ते होतो, आताही आणि यानंतरही राहणार आहे. फक्त या ठिकाणी त्या एकाच व्यक्तीमुळे, म्हणजे गोविंद शेठ अग्रवाल यांनी जे दडपशाहीचं धोरण अवलंबलंय, पक्षाच्या आणि भाऊंच्या नावाचा दुरुपयोग करणारा व्यक्ती. त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून ते या ठिकाणी दडपशाहीचं धोरण अवलंबलंय, त्यांच्या विरोधात संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आहे आणि हे संपूर्ण गाव अनुभवतंय. त्यामुळे आत्ता जनता जनार्दन हे सर्व दाखवून देईल.